गाईला राष्ट्रीय गोमातेचा दर्जा द्या आणि कत्तलखाने बंद करा. जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शनं. देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. गाईला राष्ट्रीय गोमाता म्हणून घोषित करा आणि देशातील सर्व कत्तलखाने त्वरित बंद करा. या मुख्य मागण्यांसाठी आज कोल्हापुरात गोमाता प्रेमींनी एकवटून जोरदार निदर्शनं केली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने आता आपल्या मागण्यांचं निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलं असून मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. कोल्हापूर शहरात आज गोमाता प्रेमींनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं केली. गाय ही केवळ एक प्राणी नसून भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. त्यामुळे गायीला तात्काळ राष्ट्रीय गोमाता दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली आहे. तसेच गायीला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास तिच्या सुरक्षेसाठी कडक कायदेशीर चौकट निर्माण होईल, ज्यामुळे अवैध गोमांस तस्करी आणि गोहत्येला पूर्णपणे आळा बसेल असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केलाय. आंदोलकांनी यावेळी देशातील सर्व वैध आणि अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गोमाता प्रेमींनी दिलाय. आपण पहिला निवेदन तहसीलदारांना दिलं होतं. तहसीलदारांच्या नंतर आता आपण निवेदन कलेक्टरांना दिले. कलेक्टरांच्या निवेदन देत असताना आपण 6.5 लाख लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि 6.5 लाख लोकांच्या सह्या घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना इथं PDF दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आमच्या अशा मागण्या आहेत की गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिला गेला पाहिजे, कारण राज्यमाता म्हणून दिला आहे पण त्या पद्धतीनं त्याचं काम होत नाही. गायी कत्तली ह्या चालूच आहेत. त्यामुळं राज्यमाता दिलं तर राष्ट्रीय पक्षी म्हणून आपण जर त्याला बघितलं तर राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोराला जशी हत्या झाल्यानंतर फाशी शिक्षा होते, तसं गोहत्या करणाऱ्याला फाशी शिक्षा झाल्यानंतर गोहत्या थांबेल. आणि गोहत्या थांबल्यानंतर जे गोसेवकांच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात ते खोटे गुन्हेसुद्धा कमी होतील आणि समाजामध्ये चांगला मेसेज जाईल. अशा पद्धतीनं आम्ही यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि 6.5 लाख लोकांनी आम्हाला स्वाक्षरी दिलेल्या आहेत. आपल्याला संपूर्ण देशभरातून 40 कोटी स्वाक्षरीची मोहीम आपली चालू आहे, जी गाईला हत्या गाईची बंद व्हावी, गाईचं रक्षण व्हावं, पालन पोषण व्हावं. आपला श्रद्धेचा भक्तीचा विषय आहे. गाय ही पूजली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी गायीच्या रक्षणासाठी गायीवर शस्त्र चालवणाऱ्याचा हात कापून टाकला होता. बादशाला सांगितलं आम्ही गायीला मातेसमान मानतो आणि गायीवर जर शस्त्र चालणार असेल आम्ही बघत बसणार नाही. आणि आज आपल्याला नुसता सही द्यायला त्रास होतोय. आपलं सरकार तर गौरक्षा करणार असेल तर आपल्याला निश्चितपणानं हा निर्णय घ्यायला लागेल. नाहीतर हिंसक आंदोलन झालं तर त्या मागण्या मान्य होत्यात. आणि आपल्या मागण्या तर गायीची हत्या बंद झाली पाहिजे, गायीला राष्ट्रमाता घोषित केलं पाहिजे, ही आपली सरळ मागणी आहे. आणि राष्ट्रमाता घोषित केल्यावर हत्या आपोआप बंद होत्या. मला जास्त काय बोलायचं नाही, एवढ्या विषयाचा अर्थ सगळ्यांना समजतोय. आता या आंदोलनानंतर आणि गोमाता प्रेमींच्या मागण्यांवरती शासन सकारात्मक पावले उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.